इयत्ता 6वी विज्ञान पाठ 11वा कार्य आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कंसात दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा. विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी टिंबटिंब लावले असता टिंबटिंब घडेल, कारण पाण्याचे टिंबटिंब होणार आहे. उत्तर, त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे. घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला टिंबटिंब प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होईल. उत्तर, गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच गतिज ऊर्जेचे रूपांतर स्थितीज ऊर्जेत होईल. दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय. रासायनिक ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत. सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे. उष्णता आणि प्रकाश. एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर टिंबटिंब कार्य घडेल. येथे समान कार्य घडेल. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे ऊर्जा. प्रश्न दुसरा आहे, सांगा मी कोणाशी जोडी करू. गट 1 घरंगळणारा पदार्थ. उत्तर आहे गतिज ऊर्जा. 2 अन्न. उत्तर आहे रासायनिक ऊर्जा. 3 ताणलेले धनुष्य. ताणलेल्या धनुष्यामध्ये असते स्थितीज ऊर्जा. सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशात असते उष्णता ऊर्जा. आणि युरेनियम अणुऊर्जा. तिसरा प्रश्न आहे, काय सांगाल. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल. उत्तर, ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल. उत्तर, कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल. ऊर्जेची विविध रूपे कोणती. उत्तर, यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. उत्तर, सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात. अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते. हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते. अन्नपचनाने उष्णता ऊर्जा निर्माण होते. ही साखळी पुढीलप्रमाणे: सौर ऊर्जा, त्याचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत आणि रासायनिक ऊर्जेचं स्नायू आणि उष्णता ऊर्जेमध्ये. ऊर्जा बचत का करावी. उत्तर, ऊर्जा निर्मितीसाठी इंधन लागते. इंधन मर्यादित आहे आणि त्याच्या अतिवापराने कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढवणारे वायू वातावरणात मिसळतात. या समस्या टाळण्यासाठी ऊर्जा बचत करावी. हरित ऊर्जा कशाला म्हणतात. उत्तर, ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापराने कार्बन आणि मिथेन यांसारखे कोणतेही हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा म्हणतात. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात. उत्तर, जे ऊर्जा स्रोत अक्षय आणि मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत आणि पुन्हा पुन्हा वापरता येतात व त्यांचा वापर पूर्वपरंपरेने होत नव्हता त्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य आणि पवन म्हणजेच वारा. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो. उत्तर, सौर चूल, सौर जलतापक आणि सौर शुष्कक या उपकरणात उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. सौर विद्युत घटात मात्र सौर ऊर्जेपासून थेट विद्युत ऊर्जा तयार होते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे. उत्तर, कारण अपरंपरागत ऊर्जा स्रोत नवीकरणीय आहेत. त्यांचा साठा कधीही न संपणारा आहे. या उलट पारंपरिक ऊर्जा स्रोत संपले तर पुन्हा निर्माण करता येत नाहीत. अपरंपरागत ऊर्जेमुळे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ कमी होते. चौथा प्रश्न आहे, आमच्यात वेगळा कोण. 1
डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा यांच्यामध्ये वाहता वारा हा वेगळा आहे, कारण हा अपरंपरागत ऊर्जा स्रोत आहे. 2. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे. यातील टेबलावर ठेवलेले पुस्तक हे वेगळे आहे, कारण इतर सर्व वस्तूंचे विस्थापन होत आहे, म्हणजेच त्यांच्यात गतिज ऊर्जा आहे. 3. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. यामध्ये पेट्रोल वेगळे आहे, कारण पेट्रोल हा पारंपरिक तर इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. 4. बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात AC चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. यातील घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा वेगळा आहे, कारण हा एकच ऊर्जा बचतीचा पर्याय आहे. 5वा प्रश्न आहे, खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा. बाजूला आपण प्रकार शोधून लिहिले आहेत. उत्तर: उष्णता, स्थितीज, गतीज, पवन, रासायनिक आणि विद्युत ऊर्जा.